भाग 1 प्रकरण पहिलं आपण बघणार आहोत संच, की ज्याला इंग्रजीमध्ये आपण सेट अशा ठिकाणी म्हणतो. बऱ्याच वेळा इंग्रजी शब्दांचा वापर आपण दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा करतो, की हे सेट हे जे नाव आहे त्याला आपण सट अशा अर्थाने सुद्धा बऱ्याच वेळा वापरतो. बरेचसेच वस्तू ज्या आहेत दैनंदिन व्यवहारातल्या त्या भांड्यांच्या दुकानामध्ये जर आपण गेलं तर त्या सटामध्ये आपण मागतो. आणि मग तो जो शब्द आहे सट म्हणजे काय, तर भांड्यांचा सट द्या असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्याला एक भांडं नसतं तिथं, पण अनेक भांडी, किमान 5 भांडी तरी त्याच्यामध्ये आपण घेतो आणि तेव्हा त्याला आपण सट म्हणतो. तर तशा अर्थानं तो सेट आपण त्याला म्हणणार आहोत. आणि मग संच म्हणजे काय हे आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे. आता व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा आपण समूहांच्या बाबतीमध्ये एका विशिष्ट अशा पद्धतीच्या शब्दांचा वापर करतो. उदाहरणार्थ, जर समजा जास्त पक्षी एकत्र दिसले तर आपण त्याला काय म्हणतो, पक्षी एकत्र असले तर त्याला आपण काय म्हणतो, पक्ष्यांचा थवा. बरोबर आहे, की ज्याला आपण फ्लॉक ऑफ बर्ड्स असं इंग्रजीमध्ये म्हणतो आपण त्याला, फ्लॉक ऑफ बर्ड्स. फुलांचा गुच्छ, फुले, फुलांचा गुच्छ आपण म्हणतो त्याला फ्लॉवर्स बॉन्केट असं आपण म्हणतो. फ्लॉवर्स बॉन्केट असं आपण म्हणतो. हरणं जास्त एकत्र असली तर आपण त्याला काय म्हणतो, हरणांचा कळप. बरोबर की नाही. म्हणजे जास्त समूहामध्ये शब्द असे एकत्र असले की आपण त्याला अशा पद्धतीच्या विशिष्ट शब्दांचा वापर करतो. समजा वह्या आपण जास्त घेतो, ज्या वेळेला वरच्या वर्गामध्ये गेल्यानंतर वह्या एकत्र घेतो, एक एक वही आपण घेत नाही, तर वह्यांचा सट आपण म्हणतो. सटामध्ये वह्या आम्हाला द्या, म्हणजे आपण त्यालाच पाईल ऑफ नोटबुक्स असं आपण या ठिकाणी म्हणतो. तर अशा पद्धतीनं अर्थात जास्त संख्या जर एकत्र असल्या, उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा जर संख्या एकत्र घेतल्या तर याला आपण संख्यांचा समूह म्हणतो. आणि यालाच आपण संख्यांचा सेट किंवा संख्यांचा संच असं आपण या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे सेट ऑफ नंबर्स, दीज आर कॉल्ड सेट ऑफ नंबर्स. आता ज्या वेळेला अशा पद्धतीच्या समूहांच्या बद्दल एका विशिष्ट शब्दांचा आम्ही वापर आम्हाला या ठिकाणी करता येतो, त्या शब्दाला म्हणजे त्या समूहाला आम्ही संच असं आपण म्हणणार आहोत. की जसं हा संख्यांचा संच आहे असं आम्हाला या ठिकाणी म्हणता येतं. आता वस्तूंच्या अशा समूहांना, वस्तूंचा असा जो समूह असतो त्याला आपण संच असं म्हणतो. वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स ॲज अ सेट. कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स वी कॅन कॉल्ड सेट. आता दुसरं एक उदाहरण या ठिकाणी आपण घेतलं. समजा मी म्हटलं या ठिकाणी की गावातील आनंदी मुले, आनंदी मुले, हॅप्पी चिल्ड्रन असं आपण म्हणणार आहे त्याला. किंवा वर्गातील शूर मुले, ब्रेव स्टुडंट. आता जर मी असं या ठिकाणी म्हटलं की वर्गामध्ये असणारी आनंदी मुलं कोण कोण आहेत, समजा तुमच्या 9वीच्या वर्गामध्ये आनंदी मुलांची नावं सांगा असं जर म्हटलं तर सगळ्यांची उत्तरं समान येतील का, सगळ्यांची नावं 30 ती येतील का. किंवा असं मी म्हटलं की गावातली आनंदी मुले, म्हणजे सगळ्या गावातली पूर्णपणे विचार केला किंवा वर्गापुरता आपण विचार केला तर वर्गातली आनंद मुले याचा विचार आपण जर केला तर निश्चितपणाने याच्यातली नावं आम्हाला सांगता येणार नाही किंवा सगळ्यांचं उत्तर समान असेल असं काही म्हणता येणार नाही. वर्गातील शूर मुले, आता वर्गातील शूर मुले कोण कोण आहेत, कोणाच्या दृष्टीनं कोण शूर असतो हे निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी सांगता येत नाही. म्हणजे या ठिकाणी आनंदी आणि हुशार किंवा शूर असे जे आपण शब्द वापरले हे सापेक्ष शब्द आहेत. व्यक्तीनुसार या शब्दांचा अर्थ या ठिकाणी बदलतो. म्हणजे कोण कोणाच्या बाबतीमध्ये हुशार कोण कोणाला म्हणेल किंवा शूर कोण कोणाला म्हणेल, आनंदी कोण कोणाला म्हणेल हे निश्चितपणानं आम्हाला या ठिकाणी सांगता येत नाही. म्हणजे जर अशी नावं आपण यांची तयार करायची म्हटलं तर आम्हाला ही नावं तयार करता येत नाही.
त्यामुळं या मुलांचा आम्हाला अशा पद्धतीने समूह तयार करता येणार नाही, किंवा या मुलांचा सुद्धा आम्हाला अशा पद्धतीनं समूह तयार करता येणार नाही. आणि म्हणून मग अशा मुलांचा जो समूह काय होईल, काय एक दोन नावं सांगतील त्यांना आम्ही संच म्हणू शकणार नाही. म्हणजे ज्या समूहातील घटक अचूकपणानं आणि नेमकेपणानं आम्हाला सांगता येतात, ज्या समूहातील घटक अचूकपणानं आणि नेमकेपणानं आम्हाला सांगता येतात, त्या समूहांना आम्हाला काय म्हणता येतं, संच असं या ठिकाणी म्हणता येतं. आता काय उदाहरण या ठिकाणी दिलेली आहेत. समजा आठवड्याचे वार. आता किती वार आहेत याच्यामध्ये, तर आठवड्याचे डेज इन अ वीक असं आपण म्हटलं तर आठवड्यामध्ये वार किती आहेत, 7 वार आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. याच्यापेक्षा वेगळा कुठला वार असेल का, नाही. म्हणजे सगळ्यांना मी उत्तर विचारले की बाबा आठवड्याचे वार सांगा, तर सगळ्यांचं उत्तर हे समानच असणार आहे की ज्याच्यामध्ये 7 घटक आले, त्यामुळे याला आम्ही संच म्हणणार आहोत. समजा वर्षाचे महिने मी तुम्हाला विचारले की बाबा वर्षाचे महिने कोणकोणते, इंग्रजी महिने विचारले, मराठी महिने विचारले, तर त्याची उत्तर सुद्धा सगळ्यांना समान येतील. पाठ आहेत का बघा तुमच्या. आता इंग्रजी महिने कुठले कुठले म्हणतो आपण, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. किती महिने झाले, 12. किंवा मराठी महिने जरी आपण घेतले, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, या पद्धतीनं. अर्थात याच्यामध्ये कुणीतरी अधिक महिना जर घातला तर तो काही याच्यामध्ये येऊ शकणार नाही. लक्षात आलं. म्हणजे आपल्या सोयीसाठी आपण ते केलेलं आहे मराठी महिन्यामध्ये, त्यामुळे अधिक महिना, धोंडा महिना अशी काही भानगड या ठिकाणी असू शकत नाही. सगळ्यांची उत्तर या ठिकाणी समानच असणार आहे. म्हणजे यांना आपण काय म्हणणार आहे, संच असं या ठिकाणी म्हणणार आहोत. दुसरी गोष्ट मी बघितली या ठिकाणी की समजा हुशार वर्गातली हुशार मुलं आपल्या शोधायचे. आता हुशार हा जो या ठिकाणी शब्द आहे तो सापेक्ष शब्द आहे, टिपिकल वर्ड आपण त्याला बघतो. आता हुशार या शब्दाची व्याख्या प्रत्येकानुसार वेगवेगळी असू शकते. म्हणजे कोण मराठीत हुशार असेल, कोण गणितात हुशार असेल, कोण इंग्रजीत, कोणाला समाजशास्त्राची आवड असेल, कोणाला चित्रकलेची आवड असेल, कोणाला शारीरिक शिक्षणाची आवड असेल. म्हणजे व्यक्तीनुसार हुशार या शब्दाची व्याख्या त्या ठिकाणी बदलू शकते. आणि त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं की हुशार मुलांची नावं लिहा, तर सगळ्यांची उत्तरं समान येतील का, नाही येणार. याचाच अर्थ वर्गातली हुशार मुलं हा संच होऊ शकणार नाही, लक्षात घ्या. कारण याच्यातले घटक जे येणार आहेत ते अचूक आणि नेमकेपणानं आम्हाला सांगता येणार नाहीत, आणि म्हणूनच या पद्धतीनं ते संच असू शकणार नाहीत. पहिल्या 10 संख्यांचा संच लिहा असं जर मी तुम्हाला म्हटलं तर येईल का, लिहिता येणार आहे. काय काय असणार आहेत त्याच्यामध्ये, पहिल्या 10 संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10, यांना आपण पहिल्या 10 संख्यांचा संच म्हणणार आहोत. शून्य येईल का याच्यामध्ये, नाही. कारण संख्यांना सुरुवात कुठून होते, एकदम काउंटिंग नंबर. लक्षात आलं. मोज संख्या, पहिल्या 10 मोज संख्यांचा संच विचारला तर त्याची सुरुवात 1 2 3 4 5 आणि 9 10 पर्यंत अशा पद्धतीने आम्हाला सांगता येते. म्हणजे हा संच लिहिता आला आम्हाला. त्यानंतर समजा आठवड्याचे वार लिहिता आले, वर्षाचे महिने सांगता आले. त्याचप्रमाणे समजा तुम्हाला मी हुशार मुलांचा संच लिहायला सांगितलं, आला का लिहिता, नाही लिहिता आला. म्हणजे त्याच्यातले घटक अचूकपणानं आम्हाला सांगता येणार नाही. त्यानंतर महाराष्ट्रातले शिवाजी महाराजांनी बांधलेले बळकट किल्ले असं जर विचारलं तर येईल का सांगायला, सगळ्यांना येणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सगळे किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले. आणि मग सगळ्या किल्ल्यांची संख्या किती, तर जवळजवळ 323 किल्ले शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये बांधले. आणि त्याच्यातले मग बळकट किल्ले कुठले आहेत, सिंधुदुर्ग सारखा किल्ला असेल, किंवा विजयदुर्ग सारखा किल्ला असेल, किंवा प्रतापगड सारखा किल्ला असेल की जे अगदी मजबूत अशा पद्धतीचे किल्ले होते. रायगडासारखा किल्ला असेल की रायगड ही स्वराज्याची त्यावेळची राजधानी होती, आणि म्हणून हे मजबूत आणि बळकट अशा पद्धतीच्या किल्ल्यांचा समावेश याच्यामध्ये केला. अर्थात त्याचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. काही लोकांच्या मधून हे एखादं नाव राहून जाईल, पण जर चांगलं ज्ञान सगळ्यांना असेल तर मात्र सगळ्यांची नावं या ठिकाणी समान येणार असं आपल्याला म्हणता येतं. त्याचप्रमाणे सूर्यमालेतले ग्रह असं जर आम्हाला विचारलं तर सगळ्यांची उत्तरं समान येतील का, नाही येणार. कारण सूर्यमालेमध्ये ग्रह कोणते, बुध, गुरु, शुक्र, शनी, नेपच्यून, प्लुटो, आणि काही नवीन ग्रहांचा शोध अजूनही लागतोय. म्हणजे किती आहेत
आकाशगंगा केवढी मोठी आहे, अशा किती आकाशगंगा आहेत आणि त्याच्यामध्ये ग्रह उपग्रह तारे किती आहेत हे निश्चितपणानं या ठिकाणी आम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्याला ते निश्चितपणाने या ठिकाणी सांगता येत नाही आणि म्हणूनच त्यांना आपण संच म्हणू शकत नाही. संच म्हणजे काय नेमकं कळलं का आम्हाला, की ज्या समूहातले घटक आम्हाला अचूकपणानं सांगता येतात किंवा नेमकेपणानं सांगता येतात त्या समूहाला आम्ही संच असं या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच इफ कॅन वी आयडेंटिफाय अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ गिवन कलेक्शन, दिस कलेक्शन इज कॉल्ड सेट. म्हणजे जो कलेक्शन आहे, समूह आहे की ज्याच्यातले घटक आम्हाला अचूकाने क्लिअरली आणि डेफिनेटली अशा पद्धतीने सांगता येतात त्याला आपण या ठिकाणी संच असा या ठिकाणी म्हणू शकतो. मग संच कसा लिहिता येतो आम्हाला, तर संच लिहिण्यासाठी आम्ही कॅपिटल लेटरचा वापर करतो. म्हणजे कुठल्या, तर ए बी सी अशा पद्धतीच्या कॅपिटल लेटरचा आम्हाला वापर या ठिकाणी करावा लागतो संच लिहिण्यासाठी. आणि संचातले घटक दर्शवण्यासाठी मात्र स्मॉल लेटरचा आम्हाला वापर करावा लागतो. ए बी सी एल एम एन यासारख्या अशा पद्धतीनं एक्स वाय झेड म्हणजे संचातले घटक दर्शवण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने या स्मॉल लेटरचा या ठिकाणी वापर करतो. आता उदाहरणार्थ ए हा संच एचा घटक आहे हे आम्हाला कसं दाखवता येतं, तर ए इज इप्सिलॉन ए या पद्धतीने दर्शवता येतं. म्हणजे इथं चिन्हांचा समावेश आम्ही केला. ए इप्सिलॉन ए याचा अर्थ काय, तर ए हा संच एचा घटक आहे असं आम्हाला या ठिकाणी म्हणता येतं. लक्षात आलं. त्यानंतर समजा इथं ए म्हणजे घटक दर्शवण्यासाठी ए बी सी एल एम एन असं कुठल्याही अक्षर या ठिकाणी वापरता येतं. अर्थात घटकामध्ये समजा असं आपण घेतलं -3 इप्सिलॉन एन असं आपण समजा घेतलं तर काय या ठिकाणी अर्थ होऊ शकतो याचा, तर -3 ही संख्या एन या संचाचा घटक आहे. चा घटक असणे, या इप्सिलॉनचा अर्थ काय, चा घटक असणे. आणि जर याच्यामध्ये अशी तिरकी रेघ ओढली आम्ही तर नॉट इप्सिलॉन असं म्हणू शकतो. म्हणजे -3 इज नॉट इप्सिलॉन एन याचा अर्थ -3 ही एन या संचाचा घटक नाही असं आम्हाला या ठिकाणी म्हणता येतं. त्याचप्रमाणे समजा बी इज इप्सिलॉन एन अशा पद्धतीने पण आम्हाला म्हणता येतं. म्हणजे घटक दर्शवण्यासाठी स्मॉल लेटर आणि संच दर्शवण्यासाठी कॅपिटल लेटरचा आम्ही वापर करतो. आणि याच्यामध्ये इप्सिलॉन आणि नॉट इप्सिलॉन या अशा पद्धतीच्या चिन्हांचा आम्हाला वापर करावा लागतो. आता याचा अर्थ काय, तर बी हा संच एलचा घटक आहे. पण याच्यावर जर तिरकी रेघ आम्ही मारली तर मग बी हा संच एलचा घटक नाही असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग या पद्धतीने आपल्याला काही संच, जे संख्यांचे संच या पद्धतीने आपल्याला काय मांडता येतात. आता मग मला सांगा की पहिला जो आहे की ज्याला आपण नैसर्गिक संख्यांचा संच असं म्हणतो. नैसर्गिक संख्या की ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर. आता नैसर्गिक संख्या कोणकोणत्या, तर त्याची व्याख्या अशी आहे की ज्या संख्यांचा व्यवहारामध्ये मोजण्यासाठी उपयोग केला जातो, these which number we use the for counting, these numbers are called natural numbers. ज्या संख्यांचा व्यवहारामध्ये मोजण्यासाठी उपयोग केला जातो त्या संख्यांना आम्ही काय म्हणतो, नैसर्गिक संख्या. आणि तो संच आम्ही एन या अक्षराने दर्शवतो, एन. आता याच्यामध्ये काय काय येतं, तर महिरपी कंसामध्ये हा संच आम्हाला दर्शवता येतो. महिरप कंस म्हणजे हा अशा पद्धतीचा कंस असतो. लक्षात आलं. देवळामध्ये जर तुम्ही बघितलं तर गाभाऱ्यामध्ये हे अशा पद्धतीची खूण केलेली असते आणि त्याला आपण महिरप अशा ठिकाणी म्हणतो. सरावाने हे काढता आलं पाहिजे तुम्हाला. महिरपी कंसामध्ये मग या नैसर्गिक संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात, 1 2 3 4 5 6 डॉट 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 अनंतापर्यंत हा संच असतो. कारण शेवटची संख्या आम्हाला सांगता येत नाही की ज्याला आम्ही काय म्हणतो, नैसर्गिक संख्यांचा संच. आता याच्यामध्ये शून्य ही संख्या आली नाही, कारण 0 ते 9 या 10 संख्यांच्या मदतीनं आम्हाला
पाहिजे तेवढी मोठी आणि पाहिजे तेवढी लहान संख्या लिहिता येते. म्हणजे याला आपण दशमान पद्धती असं म्हणतो. ही भारतीयांनी शोधून काढलेली पद्धती आहे आणि म्हणून सगळ्या जगामध्ये ही प्रचलित अशा पद्धतीची पद्धती आहे की या 0 ते 9 संख्यांच्या मदतीनं आपल्याला संख्या लिहिता येतात. आणि मग याच्यामध्ये शून्याचा समावेश नाही झाला आणि म्हणून तो जो संच आहे तो पूर्ण संख्यांचा संच, पूर्ण संख्या, की ज्याला आम्ही काय म्हणतो होल नंबर. आणि याच्यामध्ये कोणकोणत्या, हा संच कशाने दाखवला जातो, डब्ल्यू, याच्यातलं पहिलं अक्षर डब्ल्यू आहे. आणि मग या संचामध्ये कोणकोणते घटक येतात तर महिरूपी कंसामध्ये 0 1 2 3 4 डॉट 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 या पद्धतीने घटक आलेले आम्हाला दिसून येतात. आता याच्यामध्ये अजून कुठल्या संख्या नाही आल्या तर मायनस संख्या नाही आल्या, ऋण संख्या आल्या नाहीत. मग त्यांना सुद्धा कुठेतरी समावेश करावा लागेल आम्हाला. आणि म्हणून तो संच आम्हाला पूर्णांक संख्यांचा संच, पूर्णांक संख्या या पद्धतीने आम्हाला दर्शवता येतात. आता पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये काय, त्याला सेट ऑफ इंटिजर्स असं आपण म्हणतो. त्याला सेट ऑफ इंटिजर्स, की जो संच आय या अक्षराने दर्शवला जातो. या इंटिजर्स मध्ये आय या संचामध्ये कोणकोणते घटक येतात तर इकडे अनंतापर्यंत -3 -2 -1 0 1 2 3 4 डॉट डॉट, की जो भाग येता 8वीला 7वीला तुम्हाला झालेला आहे. संख्या रेषेवर आम्ही धनपूर्णांक संख्या आणि ऋणपूर्णांक संख्या यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्या सगळ्या संख्या या पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये आलेल्या आम्हाला दिसून या ठिकाणी येतात, की ज्याला आपण काय म्हणतो तो संच आय या अक्षरानं आम्हाला या ठिकाणी दर्शवता येतो. आणि मग राहिला पुढचा कुठला तर कोशंट नंबर, परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजेच काय, कोशंट नंबर, क्यू न हा संच आम्हाला दर्शवता येतो. आणि त्याच्यामध्ये काय येतं तर P अपॉन क्यू, की ज्याच्यामध्ये क्यू इज नॉट इक्वल टू 0, क्यू ची किंमत 0 असता कामा नये अशा पद्धतीचा जो संच असतो. म्हणजे अपूर्णांक संख्या सगळ्या. मग तुम्ही म्हणाल अपूर्णांक म्हणजे उदाहरणार्थ 302 अपूर्णांक संख्या, वजा 507 अपूर्णांक संख्या. मग तुम्ही म्हणाल याच्यामध्ये पूर्णांक संख्या येणार का नाही, येणार. कारण का उदाहरणार्थ 3 संख्या घेतली तर 3 अपूर्णांकात कशी लिहिता येते 301, नाही का. 3 ही जर संख्या आम्ही घेतली तर ती 301 अशी लिहिली, किंमत बदलली का हो त्याची, 3ला 1 न भागलं तर भागाकार तो काय येणार आहे 3च येणार आहे. म्हणजे किंमत बदलली नाही. म्हणजे प्रत्येक नैसर्गिक संख्या या सगळ्या संख्यांचा समावेश याच्यामध्ये होतो, या सगळ्या संख्यांचा समावेश याच्यामध्ये होतो, या सगळ्या संख्यांचा समावेश या परिमेय संख्यांच्या संचामध्ये होऊ शकतो. लक्षात आलं. म्हणजे सगळ्या संख्या या परिमेय संख्या असतात. ठीक आहे. आता पुढल्या वर्षी हा सगळा अभ्यास आपल्याला आणखी करायचा आहे, त्यामुळे हे सगळं आपल्या पाठ झालं पाहिजे. म्हणजे नैसर्गिक संख्यापासून सुरुवात केली आपण तर शेवट वास्तव संख्यांच्या पर्यंत आम्हाला जावं लागतं. आता याच्यामध्ये परिमेय संख्या आली. आता पुढे आपल्याला अभ्यासाला पुढचं प्रकरण आहे वास्तव संख्या, त्याच्यामध्ये आपण पुढे बघणार आहोत आणखी. पण तात्पुरतं आता सांगतो, उदाहरणार्थ √2 सारखी संख्या, याला ही वास्तव संख्या, सॉरी ही परिमेय संख्या आहे का तर ही परिमेय संख्या नाही. असं झालं का नाही हे पुढे आपल्याला बघायचं आहे. मग √2 ही या रूपामध्ये लिहिता येत नाही संख्या आम्हाला. आणि मग परिमेय संख्या म्हणजे काय, अंश आणि छेद या रूपामध्ये असणारी संख्या, या संख्येला काय म्हणतात अपरिमेय संख्या, नॉन रॅशनल नंबर्स. हे रॅशनल नंबर मध्ये आले, हे नॉन रॅशनल नंबर आले. आणि मग अशा सगळ्या परिमेय आणि अपरिमेय या सगळ्या संचांचा मिळून आम्हाला वास्तव संख्यांचा संच तयार झालेला दिसून येतो, की ज्याला सेट ऑफ रियल नंबर्स अशा ठिकाणी म्हटलं जातं. सेट ऑफ रियल नंबर म्हणजे हे सगळं बेसिक ज्ञान आहे गणिताचं. त्यामुळे आम्हाला ह्या नैसर्गिक संख्यांच्या पासून वास्तव संख्यांच्या पर्यंत सगळ्या व्याख्या पाठ असणं गरजेचं आहे. तुम्ही लोकांनी आता उद्या म्हणजे आज संध्याकाळी ह्या सगळ्या व्याख्या लिहून काढायच्या. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या आणि वास्तव संख्या या सगळ्या व्याख्या लिहून काढायच्या. त्याच्या पुढे संख्या सगळ्या आम्हाला या ठिकाणी लिहिता आल्या पाहिजेत. लक्षात आलं. ठीक आहे. याच्यातल्या काही शंका असल्या तर नंतर आणि विचारायच्या आहेत, कुठली गोष्ट समजली नसली तर, कारण 8वी पर्यंतचा हा सगळा भाग आपल्याला झालेला आहे. आता पुढचा भाग बघायचा आम्हाला
तो म्हणजे संच लिहिण्याच्या पद्धती. मेथड ऑफ रायटिंग दी सेट. संच लिहिण्याच्या पद्धती. मेथड ऑफ रायटिंग दी सेट्स. आता संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. एक यादी पद्धत. आता त्यालाच इंग्लिशमध्ये लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. असं या ठिकाणी म्हणतो. लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. आता यादी पद्धत म्हणजे काय नेमकं, तर यादी तयार करायची. आपण बाजारला गेलो तर बाजार आणताना आपण काय करतो, घरातून यादी तयार करतो सामानाची सगळ्या. किंवा बाजारला गेल्यानंतर किंवा दुकानातनं काय काय नेमकं आपल्याला आणायचं आहे ती जर यादी आपण तयार केली तर बरोबर आपल्याला सामान कुठल्या दुकानामध्ये काय घ्यायचंय किंवा दुकानदाराला देत असताना सुद्धा आपल्याला कुठल्या वस्तू अगोदर पाहिजेत नंतर कुठल्या वस्तू पाहिजेत हे बरोबर या ठिकाणी कळतं. आणि म्हणून याला आपण यादी पद्धत किंवा लिस्ट आपण त्याला इंग्रजीमध्ये. लिस्ट तुमच्याकडे काय का दुकानदाराकडे आपण गेलो तर दुकानातून तो लिस्ट तयार करा जरा तुमची, म्हणजे त्याला आपण लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर आपण म्हणतो त्याला. आता रोस्टर मेथड अशा पद्धतीनं सुद्धा शब्द आपल्याला वापरता येतो. आता याच्यामध्ये काय केलं जातं तर संचातले जे घटक आहेत, संच दर्शवण्यासाठी मगाशी आपण बघितलं कॅपिटल लेटरचा आपण वापर करतो आणि संचातले घटक दर्शवण्यासाठी काय करतो, स्मॉल लेटरचा आम्ही वापर करतो. मग याच्यामध्ये काय करावं लागतं आम्हाला, तर याच्यातले घटक एका पुढे एक महिरपी कंसामध्ये कर्ली ब्रॅकेट आपण त्याला म्हणतो. कर्ली ब्रॅकेटमध्ये संचातले घटक एका पुढे एक अशा पद्धतीने आपण लिहितो की ज्याच्या दोन्हींच्या मध्ये स्वल्पविरामचं चिन्ह असतं. आणि एक घटक एकदाच लिहायचा असतो, डबल एक घटक वापरायचा नाही. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही यादी तयार करतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, यादी पद्धत असं आपण या ठिकाणी म्हणतो. आता उदाहरणार्थ असं आपण या ठिकाणी घेतलं, उदाहरणार्थ 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच लिहा. राईट इवन नंबर्स बिटवीन 1 to 10. इवन नंबर आणि ऑड नंबर, बरोबर. आता 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच लिहा, याची यादी आम्हाला करायची. काय अवघड आहे का बघा. आता काय करणार आम्ही, संच दर्शवण्यासाठी कॅपिटल लेटर. आता कुठलं कॅपिटल लेटर वापरायचं, कुठलंही वापरलं तरी चालतंय, असं काही नाही. आता उदाहरणार्थ याला आपण समजा कॅपिटल लेटर वापरलं डी. आता याच्यातले घटक आम्हाला दर्शवायचे. महिरपी कंस, हा महिरपी कंस केला, कर्ली ब्रॅकेट असं आपण म्हणतो. आता 1 ते 10 मधल्या समसंख्यांचा संच. 1 ते 10 मध्ये समसंख्या कोणकोणत्या, इवन नंबर्स, बरोबर. पहिला इवन नंबर कोणता, 2, 4, 6, 8 आणि 10, नाही का. अशा पद्धतीने आपल्याला नंबर सांगता येतील हे, बरोबर. 1 ते 10 मधील. आता काय 1 ते 10 मधील म्हणजे 8 पर्यंत जरी थांबलं तरी पण चालू शकतं. 1 ते 10 मधील असं म्हटलंय आपण, त्यामुळे 2, 4, 6 आणि 8 अशा पद्धतीने आपल्याला काय आले त्याच्या संच लिहिता आला. इथं काय केलं आम्ही, 2 स्वल्पविराम 4 स्वल्पविराम 6 स्वल्पविराम नाही टाकला तरी एकच संख्यात होणार आहे. 4 अंकी 5 अंकी अशा पद्धतीची संख्या तयार होईल. त्यामुळे त्याच्यातलं वेगळेपण दर्शवण्यासाठी आम्हाला स्वल्पविराम हा या ठिकाणी द्यावाच लागतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. आता या पद्धतीनं आपल्याला उदाहरणार्थ दुसरं एक उदाहरण घेतलं, समजा रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच लिहा. रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच लिहा. आता काय करायचं आम्हाला इथं, तर हा संच लिहायचा आहे. आता याच्यामध्ये अक्षर कोणकोणते आहेत, राईट दी सेट ऑफ वर्ड रिमेंबर असं आपण घेतलं. REMEMBER, रिमेंबर म्हणजे आठवणीत राहणे असा त्याचा अर्थ. मग हा संच दर्शवण्यासाठी आम्ही काय करणार, कॅपिटल लेटरचा वापर करणार. ए कॅपिटल लेटर वापरले.
आता त्याच्यातले घटक, आता याच्यामध्ये घटक कोणकोणते आहेत, तर आर आहे, ई आहे, एम आहे, ई आहे. मग हे घटक एका पुढे दर्शवणार आहे मी. आता स्मॉल लेटर वापरायचे, आर, त्यानंतर ई, त्यानंतर यम, त्यानंतर काय आलं, ई. आता ई हा घटक डबल आला, तो मांडायचा का, नाही मांडायचा, कारण एक वेळा तो घटक आलाय ना, त्यामुळे गरज नाही पुन्हा मांडायची. पण त्याच्या पुढे काय आलं, पुन्हा यम, यम पण आलं इथं आणखी, नाही का, त्यामुळे यम पण घ्यायची काही गरज नाही. मग काय आलं, बी, बरोबर. पुन्हा काय आलं, ई, ई आलं इथं, ई, आर आलंय, आर पण इथं. म्हणजे याच्यामध्ये जरी आपण अक्षर आपल्याला 3 आणि 3 6 2 8 दिसत असली तरी सुद्धा रिपीट झालेली अक्षर आहे ती, आणि त्यामुळे ती डबल घेता येणार नाहीत. आणि म्हणून मग हा जर संच आम्ही यादी पद्धतीने लिहायचं म्हटलं तर याच्यामध्ये केवळ आपल्याला 4च अक्षर अशा पद्धतीने आलेली आपल्याला ठिकाणी दिसून येतात. म्हणजे आर ई एम बी, याला आपण काय म्हणतो, यादी पद्धत. काय अवघड आहे का याच्यामध्ये, मग आता काहीच अवघड नाही. म्हणजे यादी पद्धतीनं संच लिहिणं हा सगळ्यात सोपा अशा पद्धतीचा भाग आहे. लक्षात आलं. आता दुसरी जी पद्धत आपण बघणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहे, तर दुसरी जी पद्धत आहे त्याला आपण गुणधर्म पद्धती असं म्हणणार आहोत. गुणधर्म पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये रूल मेथड, रूल मेथड असं आपण या ठिकाणी म्हणतो. आता गुणधर्म पद्धती म्हणजे काय नेमकं, तर संच दर्शवण्यासाठी कॅपिटल लेटरचा वापर आणि संचातले घटक दर्शवण्यासाठी ज्या गुणधर्माखाली किंवा ज्या शर्तीखाली त्याच्यातले घटक आम्हाला लिहायचे आहेत तो गुणधर्म त्या या संचामध्ये येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आम्हाला, म्हणजे त्याची प्रॉपर्टी कोणती, हा म्हणजे हे त्याच्यामध्ये येणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ ए इज इक्वल टू महिरपी कंस एक्स उभी रेख, किंवा त्याला आपण काय देतो, विसर्गाचं चिन्ह देतो. एक्स ही संख्या 1 ते 10 मधील समसंख्या आहे. अशा पद्धतीनं हा संच आम्हाला दर्शवता येतो. म्हणजे काय केलं इथं नेमकं आम्ही, तर हा गुणधर्म आहे त्याचा. आता संच दर्शवण्यासाठी स्मॉल लेटरचा आम्ही वापर केला, पण त्याच्यातल्या संख्या लिहिल्या का नाही लिहिल्या. आता हा संच जर यादी पद्धतीने लिहायचं म्हटलं तर कसा लिहिता येतो, तर ए बरोबर, बघा आता हे आम्हाला लिहिता येतं यादी पद्धतीने. कसं लिहिता येतो, काय एवढे दिले, तो गुणधर्म काय दिलाय, 1 ते 10 मधील समसंख्या आहे. आता 1 ते 10 मधील समसंख्या कोणकोणते आहेत, तर 2 4 6 आणि 8. बघा बरोबर आहे का. मगाशी आपण याची यादी केलेली होती, तिथं काय म्हटलं होतं की आपण म्हटलं होतं की 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच लिहा, पण तोच त्याची यादी या पद्धतीने आली. आणि तोच संच गुणधर्म पद्धतीने कसा लिहिता येतो, तर हा गुणधर्म आहे त्याचा, एक सही संख्या 1 ते 10 मधील समसंख्या आहे. लक्षात आलं. आता याचं वाचन कसं करायचं, तर ए हा अशा एक्सचा संच आहे की, कसं वाचन याचं करता येतं, संचाचं नाव आपण घेतलं, ए हा अशा एक्सचा संच आहे की, सॉरी असं नाही म्हणता येणार आपल्याला, 1 6. आता 1 सही याच्यातला घटक आहे, त्यामुळे 1 सही हा अशा ए चा संच आहे की 1 सही 1 ते 10 मधील समसंख्या आहे. हे असं पण लिहिता येतं आम्हाला. ए महिरपी कंस एक्स इज अ लेस दॅन 10 आणि एक्स ही समसंख्या आहे. अशा पद्धतीने पण लिहिता येतं आम्हाला. म्हणजे काय, ती 10 पेक्षा लहान असणारी समसंख्या आहे आणि म्हणून एक सही समसंख्या आहे, अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी म्हणता येतं. म्हणजे ज्या गुणधर्माखाली, ज्या शर्तीखाली या संचातले घटक आले, तो घटक, तो गुणधर्म यामध्ये लिहितात. आता याचं वाचन करायचं कसं, तर 1 6 अशा एचा संच आहे की 1 इज लेस दॅन 10
आणि x ही समसंख्या आहे, x इज इवन नंबर. अशा पद्धतीने आम्हाला हा संच लिहिता येतो. अर्थात हा थोडासा भाग अवघड आहे गुणधर्म पद्धतीचा, कारण त्याच्यातला अर्थ थोडंसं कळणं अवघड आहे, पण सरावानं हे आपोआप या ठिकाणी जमेल, काय अडचण येणार नाही. आता दुसरं एक उदाहरण समजा आपण घेतलं, b बरोबर x ही 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे. एक ते 10 मधील मूळ संख्या म्हणजे काय, प्राईम नंबर आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे का. गेल्या वर्षी झालेले 8वीला 7वीला झाले प्राईम नंबर्स. आता याचं वाचन कसं करता येतं आम्हाला, तर x हा अशा बीचा संच आहे की x ही 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे. आता यादी पद्धतीने हा सेट आम्हाला लिहिता येतो. कसा लिहिता येतो, तर b इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 ते 10 मधील मूळ संख्या. आता पहिली मूळ संख्या कोणती, 2 ही पहिली मूळ संख्या आहे. 2 3 5 7 लक्षात आलं, यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या याच्यामध्ये गफलत होता कामा नये. समसंख्या म्हणजे काय, 2 न भाग जाणाऱ्या संख्या. विषम संख्या म्हणजे काय, 2 न भाग जाणाऱ्या संख्या. आणि मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला त्याच संख्येनं आणि इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही त्या संख्यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या. की ज्याला इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, केवळ त्याच संख्येनं 1 न भाग जातो. मग याच्यामध्ये 9 नाही आलं, का नाही आलं, तर 9 ला 3 न भाग जातो. 2 ही पहिली समसंख्या पण आहे, 2 ही, बरोबर की नाही. समी 2 इज अ इवन अँड प्राईम नंबर ऑल्सो. म्हणजे 2 ही समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. लक्षात आलं. म्हणजे याच्यामध्ये 2 3 5 7 अशा पद्धतीच्या 10 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांचा संच अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी मांडता येतो. आता काही सेट आपल्याला वेळ बघ बरोबर अर्धा तास झाले. हा, तर या पद्धतीने आम्हाला यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धती या दोन्ही पद्धती आपल्याला बरोबर कळल्या पाहिजेत. याच्यावरचा अभ्यास जो आहे, अभ्यास 1.1 हा सगळ्यांनी उद्या सोडवायचा आहे. याच्यातली न सुटलेली उदाहरणं व्हॉट्सअपला टाकायची लगेच लिहून तुम्ही, आणि कुठलं न सुटलेलं उदाहरण जे आहे त्याची चर्चा आपण उद्याच्या तासाला आणखी करू. ठीक आहे.